गेल्या काही वर्षापासून आपल्या आजूबाजूला एक विचित्र चढाओढ सुरू झाली होती. कोणाची? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची निर्लज्ज बदनामी करण्याची. कधी पुस्तकातून, कधी कोणत्या भाषणातून, तर कधी सोशल मीडियावरच्या एखाद्या पोस्टमधून. असं वाटायचं की जणू काही लोकांना महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पुसून टाकण्याची घाई झाली आहे. पण म्हणतात ना, सह्याद्रीचा कडा जेव्हा जागा होतो तेव्हा तो शांत बसत नाही. बरोबर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राला आणि देशाला अशीच एक सनसनीत चपराक मिळाली आहे, एका अशा चित्रपटाच्या रूपात ज्याची खरोखर गरज होती. हा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. आज आपण यावरच बोलणार आहोत की हा चित्रपट फक्त कमाईचे रेकॉर्ड का मोडत नाही आहे, तर तो एका अख्ख्या पिढीला काय सांगू पाहतोय. प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा अभिनेता महाराजांचं शिवधनुष्य उचलतो तेव्हा तो पेलू शकतो का? रितेश देशमुखने हे करून दाखवले का? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण फक्त एका सिनेमाबद्दल बोलत नाही आहोत, आपण आपल्या अस्मितेबद्दल बोलतोय. 10 वर्षापासून रितेश देशमुख या स्वप्नासाठी झटत होता. 2015 मध्ये पहिल्यांदा घोषणा झाली. त्यानंतर नागराज मंजुळे, रवी जाधव यांच्यासारखे दिग्दर्शक आले गेले. कोविड आला, लॉकडाऊन आलं. वाटलं होतं की हा प्रकल्प आता कधीच पडद्यावर येणार नाही. पण रितेशने जिद्द सोडली नाही. त्याने स्वतः दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आणि आज जेव्हा आपण थिएटरमध्ये बसतो तेव्हा जाणवतं की त्याने हे शिवधनुष्य लिलया पेललंय. लोकांना वाटलं होतं की हा फक्त एक टिपिकल ऐतिहासिक सिनेमा असेल, पण नाही. राजा शिवाजी तांत्रिकदृष्ट्या इतका भव्य आहे की मराठी सिनेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. 100 ते 200 कोटींचं बजेट, मराठीतल्या आजवरचा सर्वात महागडा चित्रपट. पण हा पैसा फक्त पडद्यावर दिसत नाही, तो जाणवतो. जेव्हा संतोष सिवन यांचा कॅमेरा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरतो तेव्हा तो आपल्याला 16व्या शतकात घेऊन जातो. त्या प्रकाशाचा खेळ, त्या सावल्या, असं वाटतं आपण तिथेच आहोत. पण या सगळ्या तांत्रिक बाबी एकीकडे आणि या चित्रपटाचा आत्मा एकीकडे. या सिनेमाचा आत्मा आहे अजय अतुल यांचं संगीत. खरं सांगायचं तर अजय अतुलला या क्षेत्रात तोड सापडणं कठीण आहे. जेव्हा 80 गायक एकत्र येऊन छत्रपती हे अँथम गातात तेव्हा अंगावर शहारे येत नाहीत असं एखादं माणूस शोधून दाखवा. तो नाद, ती तुतारी, तो ढोल ताशा, हे फक्त संगीत नाही आहे, हा महाराष्ट्राचा आवाज आहे. मध्यंतरी एका मोठ्या सिनेमात छावामध्ये AR रेहमान यांचं संगीत होतं, पण लोकांनी म्हटलं की ते खूप ग्लोबल झालं, त्यात ती मातीची ओढ नव्हती. अजय अतुलने मात्र ही उणीव भरून काढली आहे. त्यांनी रक्ताला सळसळायला लावणारा तो मराठमोळा सूर पकडला आहे. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. संजय दत्त जेव्हा अफझल खान म्हणून समोर येतात तेव्हा तो खरोखर क्रूर वाटतात. त्यांची ती धिप्पाड शरीरयष्टी आणि तो आवाज, भीती वाटते. पण त्याच वेळी रितेश देशमुख जेव्हा महाराज म्हणून येतात तेव्हा त्यांचा तो संयम, ती शांतता आणि तीच ती बुद्धिमत्ता जास्त प्रभावी वाटते. महाराज फक्त तलवार चालवत नव्हते, ते डोकं चालवत होते. हा चित्रपट महाराजांच्या धोरणीपणावर जास्त भर देतो. पण तो प्रतापगडचा संग्राम असो किंवा महाराजांच्या जन्माचा सोहळा. पण इथे एक गोष्ट नमूद करायला हवी, जिच्यावरून सध्या वाद सुरू आहे, तो म्हणजे वाघनखांचा सीन. तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल, महाराज अफझल खानला मारण्यापूर्वी वाघनखं दाखवतात असं दिसतंय. सोशल मीडियावर लोक तुटून पडलेत. म्हणतात की इतिहास बदलला, वाघनखं तर लपवलेली होती. रितेशने यावर एकच उत्तर दिले, सिनेमा बघा, प्रश्नांचं उत्तर तिथे मिळेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा एखादा दिग्दर्शक 10 वर्षे संशोधन करतो तेव्हा तो इतकी मोठी चूक करेल का, की त्या सीनच्या मागे काहीतरी वेगळा अर्थ आहे जो पूर्ण सिनेमा बघितल्यावरच समजेल. आपण निष्कर्ष काढायला खूप घाई करतो. कधी कधी आपल्याला जे दिसतं त्यामागे काहीतरी वेगळाच संदर्भ असतो. दुसरा एक वाद होता नावावरून. छत्रपती हे बिरुद नावाच्या आधी का नाही? मुंबई उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल झाली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली. का? कारण हा सिनेमा महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीचा काळ दाखवतो. 1674च्या आधी त्यांना राजा म्हणूनच संबोधलं जायचं. निर्मात्यांनी ही ऐतिहासिक अचूकता पाळली आहे. आपण नावात अडकतोय, पण त्यामागचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. सिनेमात काही सीन असे आहेत जे डोळ्यात पाणी आणतात.
मग ते महाराजांनी जिजाऊंच्या संस्कारातून घडणं असो किंवा रयतेच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय असो. तो सीन आठवा जेव्हा महाराज एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे हात कापण्याची शिक्षा देतात, किंवा तो सीन जिथे महाराज सोन्याचा नांगर धरून जमीन नांगरतात. हे सीन दाखवतात की स्वराज्य कशासाठी होतं. ते फक्त सत्तेसाठी नव्हतं, ते न्यायासाठी होतं. अनेक अमराठी लोक हा सिनेमा बघतायत. हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. ही चांगली गोष्ट आहे, कारण महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे, तो जगाला समजायला पाहिजे. आजच्या तरुण पिढीला ज्यांना रील्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या काळात इतिहासाचं गांभीर्य राहिलं नाही आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट एक मोठा धडा आहे. चित्रपटात काही उणिवा नक्कीच आहेत. 3 तास 6 मिनिटांचा रन टाईम थोडा मोठा वाटतो. काही ठिकाणी संपादन अजून चोख हवं होतं. काही VFX, विशेषतः ते हत्तीचे सीन्स थोडे कमकुवत वाटतात. पण या उणिवा खूप लहान आहेत जेव्हा आपण पूर्ण सिनेमाचा अनुभव घेतो. आणि क्लायमॅक्स तर काय सांगू. सलमान खान जेव्हा जीवामालांच्या भूमिकेत येतात तेव्हा थिएटरचं छत फाटतं की काय असं वाटतं. त्याचा तो एक डायलॉग, शिवाजी नाही शिवाजी राज म्हणायचं, या एका वाक्याने अख्खं थिएटर जिंकून घेतलंय. सलमान खानने या कॅमिओसाठी स्वतः आग्रह धरला होता, हे रितेशने मुलाखतीत सांगितलंय. हेच तर महाराजांचं प्रेम आहे, जे आजही सगळ्यांना एकत्र आणतं. हा सिनेमा फक्त पैसे कमवण्यासाठी नाही आहे. हा सिनेमा त्या लोकांसाठी आहे जे इतिहासाची मोडतोड करून द्वेषाचे फुत्कार सोडत होते. त्यांना हे समजायला हवं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आमचा अभिमान नाहीत, तर ते महाराष्ट्राचे कायमचे मुकुटमणी आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पुसणं हे तुमचं काम नाही. रितेश देशमुखने एका ठिकाणी म्हटलं होतं की महाराज 50 वर्षे जगले, पण त्या 50 वर्षात त्यांनी 500 वर्षाचं काम करून ठेवलंय. आणि ते सगळं 2.5-3 तासात मांडणं अशक्य आहे. पण राजा शिवाजीमध्ये त्यांनी महाराजांच्या त्या माणूस असण्याचा आणि राजा असण्याच्या प्रवासाला ज्या प्रकारे मांडले ते कौतुकास्पद आहे. हा चित्रपट रेकॉर्ड मोडेलच, पण सर्वात महत्त्वाचं काय असेल माहिती आहे? जेव्हा एखादा 10 वर्षाचा मुलगा हा सिनेमा बघून बाहेर येईल आणि त्याला समजेल की स्वराज्य म्हणजे काय असतं, त्याला समजेल की संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून शत्रूला कसं हरवायचं असतं, ही या चित्रपटाची खरी कमाई असेल. तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? तुम्हाला काय वाटतं त्या वाघनखांच्या सीनबद्दल किंवा सलमान खानच्या कॅमिओबद्दल? तुमची मतं आम्हाला नक्की सांगा. आपण चर्चा करूया, कारण अशा विषयांवर बोलणं गरजेचं आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव किंवा तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.